फेडरेशनची जी चाललेली दादागिरी आहे ज्युनियर आर्टिस्ट लोकांवर ती दूर करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतले आणि ज्यांनी इनलिगली निवडणूक ही ट्रेड युनियनचं पत्र असताना की ही निवडणूक तुम्हाला घेता येणार नाही किंवा जर घ्यायची असेल तर ती जे आताचे कार्यकारी मंडळ आहे आताचे जे लीडर आहेत त्यांना तुम्ही घेऊन एकत्रित मिटिंग घ्या आणि मग ती निवडणूक जाहीर करा। परंतु फेडरेशननी ट्रेड युनियनच्या कामगार आयुक्तांचं पत्राला न जुमानता इनलिगली जी निवडणूक ठेवलेली आहे तिच्यावरती आमचा बहिष्कार आहे, तिचा आम्ही निषेध करतो आणि जी आता जी आमची कमिटी आहे ही जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी जे काही आता चर्चा चाललेली आहे 25% वाढीव त्यांना पगार मिळावा ते आम्ही पूर्ण करणार आणि कामगारांची एक मीटिंग घेऊ। जी निवडणूक जर करायची असेल तर आमची कमिटी निवडणूक पण करण्यासाठी तयार आहे, पण निवडणूक कशी करणार तर ट्रेड युनियन कामगार आयुक्त यांच्या आदेशाने निवडणूक घेणार। फेडरेशन सांगतं किंवा अजून कोणती तरी एक संस्था सांगते की तुमची निवडणूक तुम्ही घ्या नाही तर आम्ही घेतो, तर ते चालणार नाही। ते काय बंधनकारक आमच्या ज्युनियर आर्टिस्ट लोकांवर राहणार नाही। आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन जिथे त्यांचं निवडणूक घेण्याची प्रक्रिया आंबोली पोलीस स्टेशन तिथं सिनियर इन्स्पेक्टर साहेबांना भेटलो, त्यांना ही सगळी माहिती सांगितली। त्यांना सुद्धा कामगार आयुक्ताकडून एक पत्र आलेलं आहे ते त्यांनी दाखवलं की ही निवडणूक जी आहे ती बेकायदेशीर आहे म्हणून त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही परमिशन देणार नाही। किती सभासद आहेत टोटल? 1400 आहेत। त्याच्यामध्ये रेग्युलर वर्गणी किती भरतात? रेग्युलर वर्गणी किती आपली 900 आहे वर्षाची आणि ती वर्गणी जे वर्गणी देत नाहीत 1 वर्षापासून 2 वर्षापासून त्यांना असणार त्यांनी तिकडे मेंबर करून त्यांची निवडणूक घेत आहेत। फेडरेशन तुमच्या विरोधात जाऊन जर समजा निवडणूक घेते तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आमची युनियन जी आमच्या रितसर चाललेलं आहे आणि फेडरेशनने जर ती घेतली तर ती बेकायदेशीर आहे आणि फेडरेशन आमच्या ज्युनियर आर्टिस्ट लोकांचा जो शिक्का वापरते जे लेटर पॅड वापरते त्यांची जी पावती बनवते त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना आम्ही आतमध्ये जेलमध्ये पाठवणार।